साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची वॉल कंपाउंड दिए स्कूल में, सब वॉल कंपाउंड करके दो। जहाँ स्कूल टूट रही है भले आप ऊपर केंद्र से निधि ला के दो। यहाँ पर जो होता है सब छोटे काम, आज वॉल कंपाउंड हो गया, संडास बाथरूम हो गया, पानी का निजाम, डेस्क नहीं है बच्चों को बैठने में, ये करके दो। कई स्कूलों में बोले तुम रुको रुको, शहर की तकलीफ हमको मालूम है क्या है। एक मिनट, ये साहब जवाब ले लो। यहाँ दो मुद्दे एकदम अच्छी से दिए गए। एक तो पहले हॉस्पिटल का मुद्दा चर्चा हुआ और बाद में स्कूलों का। मैं भी बहुत दिनों से यही कहा जा रहा हूँ कि मालीगांव की जो जरूरत है ये दो ही चीजों की है, हॉस्पिटल और स्कूल। क्योंकि यहाँ की आबादी बहुत गरीब है। यहाँ स्कूल में जो बच्चे गरीब बच्चे जाते हैं, हॉस्पिटल में भी जो है एकदम पैसा कम होने से, गरीबी होने से कॉर्पोरेशन के हॉस्पिटल में ज्यादातर लोग जाते हैं। तो ये दो चीजें अच्छी होनी चाहिए। हॉस्पिटल की बात तो अभी हुई है, मैडम जी एक अलग से मीटिंग, क्योंकि मैडम भी अभी टेक्निकल है, वो अलग से मीटिंग, वो भी कैसा सुधारा जाएगा ये भी बोलता हूँ मैं। ये 6 महीने में मैं जो ज्वाइन हुआ तो ये तीनों हॉस्पिटल का स्पीड कंस्ट्रक्शन का बहुत बढ़ा दिया मैंने। वाडिया हॉस्पिटल हो, अली अकबर हो और ध्याने का और वाडिया हॉस्पिटल लगभग 4 महीने में उसका स्ट्रक्चर पूरा हो जाएगा। उसके बाद उसका इंफ्रास्ट्रक्चर, उसकी इक्विपमेंट वो कैसे लाने के वो देख लेंगे मैडम जी। अभी डॉक्टर ये तो एक 4-6 महीने में 2 हॉस्पिटल अच्छी तरह से चालू होंगे। सिर्फ अली अकबर को जरा ज्यादा टाइम लगेगा, उसका दूसरा स्लैब अभी गिरा है और तीसरा स्लैब और उसका कंस्ट्रक्शन तो उसको लगभग 1 साल लगेगा। लेकिन वो भी हॉस्पिटल की जरूरत भी अच्छी तरह से पूरी की जाएगी। डॉक्टर मैडम, फिर उसका स्टाफ हो, उसके स्टाफ के भी डॉक्टर साहब बोले थे कि 7 साल अपने 7 पद अपने मंजूर है, बराबर है, पद मंजूर है। लेकिन उसका कुछ विद्युत हमारी कुछ रहा था और अभी कोड ऑफ कंडक्ट का भी था विधान परिषद का, वो खत्म हो 5 तारीख को। तो वो पद भी कैसे भरे जाएंगे और वो पद भरने से भी वाडिया और ध्यान में जो स्टाफ लगेगा उसकी भी पूरी कोशिश की जाएगी वो करने की। और मैडम जी भी मीटिंग लेगी तो उसका अपन एक हल अच्छा सा निकालेंगे। दूसरी बात जो कि बहुत अभी मेरे सामने बहुत दिल से कही कि भाई ये स्कूलों का मामला तो बराबर है, हमारे बच्चे तो जाते नहीं, लेकिन जो गरीब के बच्चे जाते हैं। तो मैं बहुत सारे स्कूलों के प्रोग्राम में गया, वहाँ सब फादर थे, वहाँ के टीचर्स थे, उनके सब सुन लिया मैंने कि क्या क्या जरूरत है। बराबर है कि ज्यादातर की स्कूलें वहाँ बुनियादी चीजें नहीं है, टॉयलेट बाथरूम या कुछ छत खराब है, दरवाजा नहीं है, कंपाउंड वॉल नहीं है। लेकिन देख साहब मैं बोलता हूँ कि 2 साल से अभी ये प्रशासक राज है, स्कूल है कि 2 साल में खराब नहीं हुई, पहले से हुई। लेकिन जाने तो बात कही कुछ ये नहीं, उसमें सुधार लाना चाहिए। मैं अभी ये करूंगा कि जो भी अपने 88 स्कूल है वहाँ क्या क्या जरूरत है हर एक स्कूल की, उसकी मालूमात हर एक मुख्याध्यापक ये से लेता हूँ। उसमें भी एक स्कूल में समझो जो प्रायोरिटी होगी, 1 नंबर स्कूल क्या प्रायोरिटी उसकी 4 बातें करनी है, तो एक आदमी जो प्रायोरिटी की वो कर लेगी। 2 नंबर स्कूल, तो हर एक स्कूल में जो जिसकी ज्यादा जरूरत है वो उसका हम नियोजन करेंगे। लेकिन थोड़ा बजट का थोड़ा मसला आएगा, तो मैं अभी सबके सामने कहता हूँ कि मेरे पास जो बजट मांगने आते हैं वो सब रास्ते को दो, शादी खाने को दो, गटार को दो, तो वो थोड़ा कम करना पड़ेगा। एकदम बंद तो नहीं, क्योंकि थोड़ा कम करना पड़ेगा। और मुझे नहीं लगता कि किसी ने मुझे बजट मांगा है कि भाई स्कूल के कंपाउंड वाल के जो कुछ उसके वहाँ के टॉयलेट के दो। मैं जाता हूँ आप सबके सामने मैं अपवाद होगा, लेकिन मैं आपको लेटर दिया 7-8 स्कूल के बारे में दिया, मैं अपनी लेटर देता आपको अपराध सुधारना करनी आपको। तो मैं इसके हर एक स्कूल की मालूमात लेता हूँ, जहाँ की जो प्रायोरिटी होगी वो हिसाब से फिर थोड़ा रस्ते का गटर का बजट कम करके स्कूलों में बजट बढ़ाएंगे, पहली बात। दूसरा, राज्य शासन से भी कुछ मिलता है तो वहाँ से भी ट्राई करेंगे, कुछ केंद्रीय शासन से भी कुछ अभी मिलता है, कुछ प्रोविजन देंगे कुछ स्कीम है, शिक्षा की कुछ स्कीम है तो वहाँ से भी कुछ ग्रांट मिलती है तो वो भी ट्राई करेंगे। लेकिन ये जो म्यूनसिपल स्कूल है जो कम होती जा रही है, मराठी स्कूलों तो बहुत स्पीड से कम हो जा रही है, अपनी उर्दू स्कूल इतने स्पीड से कम नहीं हो रही, क्योंकि यहाँ जरूरत है। स्कूलों में बच्चों की तादाद भी अच्छी सी है, वो कुछ उन्होंने के वैसे नहीं, तो ये चीजें आप लोगों को देनी पड़ेगी।
तो मैं अगले एक महीने में मालूमात लेता हूँ प्रशासन अधिकारी से कि भाई कौन से स्कूल में क्या जरूरत है, और मैं खुद से उसको बजट देता हूँ, किसी ने मांगे या ना मांगे, हर स्कूल में जो जो भी जरूरत होगी वो अपन करवा लेंगे। दूसरी बात, मैं आने के बाद 42 टीचर अपने यहाँ भरे, जो किसी ने स्कूलों के टीचर का संख्या का मुद्दा उठाया था, तो 42 टीचर हमने अभी नए नए भरे। दूसरी बात, जहाँ और भी रिक्त पद है, लेकिन यहाँ मसला ऐसा है कि भाई ये उर्दू स्कूल ओबीसी ऐसा कुछ मसला उसमें है भरने में, कैटेगरी, हाँ, तो कैटेगरी में मिलते नहीं। तो थोड़ा गवर्नमेंट से मैं थोड़ा रिक्वेस्ट का लेटर देने वाला हूँ कि जहाँ उर्दू स्कूल है, जहाँ ओबीसी में कैटेगरी में टीचर मिलते नहीं, या खास बात करके वहाँ खुला या कुछ अन्य कैटेगरी में स्कूल टीचर भरने की इजाजत दो, तो जैसे वो अपन को मंजूर हो जाएगी वो भी टीचर अपन भरेंगे। अभी मैंने एक हफ्ते में मुख्याध्यापक की मीटिंग भी रखी है, और वहाँ भी बोलने जा रहा हूँ कि भाई अपना शिक्षा का स्तर कैसा सुधारना चाहिए। यहाँ बहुत बुरी बातें पीछे हुई है, कोई टीचर दूसरे बच्चों को वहाँ पढ़ाने को लगा देता है, कान पे आई है मेरी बात। तो ये सब बंद करना पड़ेगा, तभी ये शिक्षा का टेस्ट का भी वो बाहर भी जाते, ऐसा करते करते पेशेंट की डेथ हो जाती। बताओ आप, ये मालेगांव शहर में ये कर क्या रहे ये लोग? आधे से ज्यादा यहाँ गरीब लोग रहते हैं, और गरीब लोग जो है ना डिलीवरी में जो जाते आते तो इनको दुनिया भेज देते, कभी हारून अंसारी कभी सिविल, ऐसा करते करते वो बीच में उनकी डेथ हो जाती। आए दिन मेरे सामने कई बच्चियां जो है ना एक्सपायर हो जाती जाते जाते। तो अब मैं कहाँ तक कि मैंने बहुत आवाज उठाई, मैंने मोबाइल में भी बोली, मैंने हर जगह बोली, लेकिन ये कहीं सुनवाई नहीं हो रही हॉस्पिटल की। जनरल हॉस्पिटल सिविल है, दोन मोठे रुग्णालय आहे, एक हारून अंसारी हॉस्पिटल आहे जे NHMच्या अंडर आता आहे, 80 बेड होते, पण आपण त्यातले 40 जे 60 बेड आहेत तर ते महिला बाल रुग्णालयाला दिले सध्या, त्यांचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तिथे फक्त OPD आहे। पण हारून अंसारीला आपण सगळं सीझर वगैरे सगळं करतो, सध्या तरी फक्त सीझर होतात, कारण ते गायनेक रिलेटेड हॉस्पिटल आहे NHMच्या अंडर। आणि आपले त्याच्यानंतर 14 नागरी आरोग्य केंद्र आहेत, आणि 14 नागरी आरोग्य केंद्राच्या अंडर आपण उपकेंद्र 38 उपकेंद्रांचं आता त्यातले 38 मधले 14 उपकेंद्र आपण सुरू केले, 3-4 महिन्यापूर्वी सुरू केले, आणि 24 जे उपकेंद्र आहेत तर त्यांचं आता कॉल केलेला आहे, म्हणजे टेंडर जे ओपन झाले तर ते होऊन जातील। तर आता जी पदभरती पण आपली जवळपास सगळी झाली मॅडम, त्याच्या अनुषंगाने जी पदभरती ती केली आहे। हारून अंसारीचा जो प्रॉब्लेम ते म्हणतात, आपल्याकडे एक NHMच्या अंडर आपण एक गायनेकोलॉजिस्ट, ॲनेस्थेटिक, पिडियाट्रिशियन, ऑर्थोपेडिशियन, ENT सर्जन, आणि नंतर बाकीच्या ठिकाणी पण गायनेकोलॉजिस्ट वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे। मोस्टली आपण 2 सर्जन पण अवेलेबल केले आहेत आता, पण सर्जनला ॲक्च्युली ते सर्जन अलाउड नाही आहे, पण आपण MBBS बेसिसवर OPD बेसिसवर ठेवलेले आहे। समजा आपल्याला पोस्ट ऑपरेटिव्ह काही प्रॉब्लेम आला, कारण आपल्याकडे ICU सेटअप नाही आहे वाटतं, आपल्याकडे फक्त सीझरचं प्रायमरी OT आहे की जिथं फक्त सीझर होऊ शकतं किंवा डिलिव्हरी होऊ शकते। रोजचं आपले 10 ते 15 डिलिव्हरी किंवा 10 ते 15 सीझर आहे, त्याच्यासाठी एक आपण पॅनल केलेलं आहे, साधारण 16 लोकांचं पॅनल आहे, त्याच्यात ॲनेस्थेटिक 16 आहे, आणि ॲनेस्थेटिक 7-8 ॲनेस्थेटिक आहे, आणि 16 गायनेकोलॉजिस्ट आहे। अशा पद्धतीचं सध्या आहे। आपल्याला जे प्रायमरी स्ट्रक्चर आपलं आहे, पण आपल्याला जे सेकंडरी किंवा टर्शरी जे आहे सेंटर ते फक्त सिव्हिल आहे मॅडम, कारण सिव्हिलला 24 आवर्स गायनेकोलॉजिस्ट असतात, तिथे बऱ्यापैकी गायनेकोलॉजिस्टची संख्या आहे। आणि मग ते असं काही असेल, समजा पेशंट PIH असेल, प्लासेंटा प्रिविया आहे, बऱ्यापैकी इथे G4, G5, G6 पेशंट असतात, मल्टीपॅरा असतात, अशा वेळेला मग जर त्यावेळेला तिथे वाटलं की ह्या पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा पोस्ट डिलिव्हरी काही प्रॉब्लेम होऊ शकतो, तर अशा वेळेला ते रेफर करतात। काल एका पेशंटचं दुर्दैवाने जे म्हटलं, हो येस मैंने देखा, तुरंत आयुक्त साहेबांचा मला इमिजिएट फोन आला, सर नाशिकला होते त्याच्यामुळे आम्ही लगेच दिलं। तर मॅडम तिला एक वेगळ्या प्रकारचं केलॉइड नव्हतं, न्यूरोफायब्रोमॅटोसिस होतं की जे थोडंसं धोकादायकच होतं, त्या स्टाफने पण ते बघून घाबरले। पण जर पेशंटला सीझरची वेळ आली तर मग हिला कुठून सीझर करायचा असं त्यांच्या डोक्यात चाललं होतं। तर त्यावेळेला पेशंटला चेक केलं तर ती 4-5 सेंटीमीटर डायरेक्टेड होती, तिची डिलिव्हरी G3 असल्यामुळे त्यांना अंदाज नाही आला की ही लगेच डिलिव्हरी होईल। त्या डिस्कशनमध्ये त्यांनी तिथं जे गायनेकोलॉजिस्ट फराना म्हणून फरादिबा, तर त्यांच्याशी पण चर्चा केली, त्यांनी सांगितलं इथं राहू देस, पण तोपर्यंत त्यांना वाटलं की हिला जर LACSची वेळ आली तर मग आपल्याकडे करणं थोडंसं धोकादायक आहे, म्हणून मग त्यांनी तो थोडा निर्णय घेतला। पण नंतर ती G3 असल्यामुळे एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये मी नेमकं तिथंच आहे, पण
बेबी त्यांनी व्यवस्थित केलं, रिससिटेट केलं, बेबी केलं, फिमेल पण ती माता पण व्यवस्थित आहे, अडचण नाही आली. पण मी त्यांना तशी सूचना आज मी आता सरांना ते सगळं प्रकरण सांगितलं आणि तशा स्ट्रिक्ट सूचना पण दिल्या वाटतं. आणि जे काही सिव्हिअर रेफर होता, जे पेशंट आपले रेफर होतात तर रेफर पेशंटचं सरांच्या याच्याने आदेशाने आम्ही प्रत्येक पेशंटचं ऑडिट करणार आहे. त्यांना तसं सांगितलं आहे की पेशंट कुठे कसा आणि कुणाकडनं आणि कशासाठी तुम्ही रेफर केलं त्याचं प्रत्येक पेशंटचं ऑडिट घेणार. म्हणजे त्यांनाही लक्षात येईल की आपण कुठले पेशंट पाठवायचे किंवा हे हाय रिस्कमध्ये टाकायचे किंवा नाही टाकायचे. बराच प्रॉब्लेम असा येतोय मॅडम त्या डॉक्टरांना की हँडलिंग होतं आहे पेशंटचं. BOMS डॉक्टरांकडे जात आहे, तिथं हँडलिंग होतं आहे. हँडलिंग झाल्यानंतर पेशंट तिकडं दिलं जातं. तिकडं गेल्यानंतर मग CPD असते किंवा हँडलिंग झाल्यानंतर त्यांनाही ती पोस्ट ऑपरेटिव्हची भीती वाटते, कन्व्हर्जन आले किंवा काही पर डे 5 रुपये पाणी. आता शासनाकडे आयुक्त साहेबांनी प्रस्ताव पाठवला का 5% पाणीपट्टी कमी करण्यात येऊ, त्याचा फॉलोअप घेत नाही. पण त्याच्यात एक खोट अशी ठेवली का आम्ही किती पाणीपट्टी घेतो याचा उल्लेख केलेला नाही. जर नाशिककरांना रोज 5 रुपये पाणीपट्टी द्यावा लागत असेल तर त्यांना 360 दिवसाचे मला वाटतं 1800 रुपये द्यावं लागतात आणि आम्हाला फक्त 120 दिवस पाणी मिळतं. आम्हाला 2740 द्यावं लागतं. हा संदर्भ आहे, हे स्पष्टीकरण आहे. मग असा अन्याय का मालेगावकरांना? आम्ही काय मालेगावकर काही विदेशातून आलो का परदेशातून? आम्ही बी या देशाचे नागरिक आहे आणि आमचा अधिकार आहे. तो का शोषण होते त्याचं? इथे 3 क्रूडनेस करतो. आज दुधामध्ये इतकी भेसळ आहे, जितक्या मशिनी तितकं दूध मालेगावातून येत होते. पनीरमध्ये भेसळ, खव्यामध्ये भेसळ आणि गरीब जनता सण उत्सव काळामध्ये ते स्वस्तात मिळतं म्हणून घेतो आणि रोग आहे. आज मालेगाव शहरात पीडित आहे. लोक सर्वसामान्य माणसाला कळत नाही. 30 रुपये लिटरचं बी दूध आहे आणि 50 रुपये लिटरचं, मग त्याची गुणवत्ता कोण ठरवणार? ते डिपार्टमेंटच करून घेतलं. जिल्हा लेवलचं गाव आहे. नागपूर जिल्हाधिकारी 40 वर्षापासून या मालेगावच्या जुन्या पाईपलाईन आहेत. आपण म्हणतो सन्माननीय आयशा हकीम स्वर्गवासी त्यांच्या मेहरबानीने या मालेगावला शुद्ध फिल्टर मिळाले. त्या फिल्टर प्लॅनचा इथे दुरुपयोग होतो, म्हणजे पाईपलाईन लिकेज. सन्माननीय आयुक्त साहेब इथे उपस्थित आहे. 3 वर्षापासून पाईपलाईन मंजूर आहे इस्लामाबादकडे जाणारी आणि ती आजही लिकेज आहे. वेळोवेळी आम्हाला आंदोलन करावं लागतात, तरी त्या लिकेज पाईपलाईनची दखल घेतली जात नाही. जेवढ्याची पाईपलाईन नाही तेवढा खर्च त्याच्यावरती दुरुस्तीसाठी झाला आणि आजही इस्लामाबादमध्ये लोक अशुद्ध पाणी पुरवठा होतो. त्याच्यामुळे डायरिया तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात. त्याच्यावर ते लक्ष केंद्रित करतो. जुन्या पाईपलाईन झाल्या. लिकेज झाल्यानंतर आम्ही तात्काळ त्याची दुरुस्ती करतो. ही जी पाईपलाईन आहे आता ही जी मागे अमृतमध्ये जी वर्कआउट झाली आहे त्या पाईपलाईनमध्ये हे जवळपास 2,87 लाख रुपयाचं काम आहे आणि ते आता हे जवळजवळ मी 3 वर्षापासून काम आणि 12 महिने थांबणे. 12 वर्ष थांबायचं का? 12 वर्ष थांबायचं का? साईटवर जाऊन आलो. चालू करून घ्या. सर पाईपची आयुक्त साहेबांनी लक्ष दिलं, दाखवलंय आम्ही. पाईपची ऑर्डर घेऊन किती दिवस नाही आताच देणार आहे 5-6 दिवसात. ती आपण कॉन्ट्रॅक्टरला देतो. कॉन्ट्रॅक्टर त्या कंपनीला म्हणजे कधी देणार आहे? चालू का 1 महीना और नहीं तो वो अंडर ड्रेन गटर का जो काम चालू है पाइप डालने का उसको बंद कीजिए जब तक कि पूरा इंफ्रास्ट्रक्चर सामने नहीं आता, प्रतिनिधि के भी सामने नहीं आता, आपके भी सामने, जब तक ये काम बंद किया जाए. 520 करोड़ कम नहीं होता. लोगों का पैसा आराम का नहीं है. टैक्स भरती आवाम यहाँ की, सबसे टेक्निकल आवाम यहाँ की टैक्स भरती, इसके ऊपर ध्यान दिया जाए. सबसे टेक्निकल स्कीम में मालेगांव महानगर पालिका के लिए सबसे सक्षम अधिकारी जो है ना हमारे सिटी इंजीनियर ही. इनको टेक्निकल, उनको भौगोलिक परिस्थिति मालेगांव की बहुत अच्छी से मालूम है. वो आज 12-15 साल से सिटी इंजीनियर और उससे पहले काम कर रहे हैं. आज उनको सब मालूम है बहुत अच्छी कि कहाँ पर से हमको जो है पानी रिटर्न हो रहा, कहाँ से हमको जो है वो सब प्रॉब्लम उनको टोटल मालूम है. ये वाटर सप्लाई की भी मालूम है और ये जो है हमारे अंडरग्राउंड ड्रेनेज की भी मालूम है. उन्होंने PMC से कंसल्ट करते समय वो टेक्निकली इशू क्यों नहीं सॉर्ट आउट करते? हमारा बोलने का मतलब एक साथ पूरा प्लान क्यों नहीं लेते? ये इंस्टॉलमेंट पे क्यों ले रहे प्लान? एक PMC के त्यांना बोलून एक मीटिंग आपण Yes. म्हणजे चेकअप वगैरे झाले
भाई लोगों घर में पानी घुस रहा है, इससे अल्टरनेट से थोड़ी मसले का हल होने हैं। पूछो इससे मसले का हल है क्या? लोगों के घर में इतना पानी घुस जा रहा, ये हफ्ते भर से साहब परेशान है, इससे उसका समाधान नहीं हो सकता ना लोगों का है। गटर ऐसी बनना चाहिए कि जो भी पानी है वो उसके अंदर जाना चाहिए, पानी पूरा रोड पर है। ये गटर भी रहेगी, दूसरी जो खुली गटर है जब वो बन गई तो हमारे शहर का मसला हल नहीं होने वाला है ना। ये बोलते हैं पीएमसी को कौन नेम करता है? ये जब गाइडेंस करेंगे तो पीएमसी वैसा बोलेगी ना। ये बार बार कोई भी बात पीएमसी के ऊपर डालते हैं ये लोग। कल भी एक शिष्टमंडल आया था, उसके साथ में भी मैं था। पूरे गांव के अंदर ये बात पूरी इसके अंदर ये है कि लोग चाह नहीं रहे कि ये गटर बने। क्यों नहीं चाह रहे? जब गटर खुली गटर बंद नहीं होने वाली है तो ये गटर का मतलब क्या है? इनसे ये पूछो, और नहीं तो ये गटर का काम बंद करो। हमारे शहर के लोगों को ये गटर नहीं होना। एक गटर वैसी होना चाहिए कि पूरा पानी उसी के अंदर जाए। जब अंडर ड्रेन का मतलब का गटर का वही रहेगा ना। तुम खुली गटर भी रखने वाले हैं और ये वाली भी गटर है, तो क्यों जरूरत क्या 520 करोड़ रुपए खर्चा कर? इसे ये पूछो, 6 इंच का पाइप है, अब उसके अंदर चौकअप हो जाए, कुछ हो जाए तो कैसे ये निकालेंगे? 6 इंच में घुस गए अंदर तो ये कैसा चौकअप निकालेंगे बताओ? ड्रेनेज का मतलब क्या? तुम इनसे पूछ के हमको बताओ। डिझाईन जे तुम्ही केलेलं आहे तर ते डिझाईन म्हणजे महत्वाचं आहे की मेन जी गटर आहे, मेन गटर मोठी पाहिजे, बरोबर आहे। आणि त्याला ज्या छोट्या गटारी येऊन येतात त्या ठीक आहे, पण मेन गटर कारण पावसाचं पाणी असेल, सांडपाण्याचं पाणी असेल आणि याची गटर म्हटल्यानंतर मग तुम्हारे पास गांव का कंप्लीट हाइड्रोलिक डिजाइन है क्या? पीएमसी से तुमने लिए क्या? मैं तुमको 10 स्पॉट ऐसा बताऊंगा तुमको, जहाँ इनिशियल पॉइंट जो मिल रहा है तुमको 8 मीटर का मिल रहा, और तुम्हारा डिस्पोजल जा रहा 29-30 मीटर जा रहा। ये प्रॉब्लम मैं बता रहा ना। तुम मैं क्या बोलता, तुम डिनाई करते ना साहब, इसलिए मैं तुम पर बोलता। तुमको मेरे वार्ड का पॉइंट मैं तुमको बता रहा कि तुम्हारा इनिशियल पॉइंट जो आ रहा 8 मीटर का आ रहा, और डिस्पोजल पॉइंट तुम्हारा 29 मीटर का आ रहा। ये प्रॉब्लम इतना बड़ा प्रॉब्लम है। मैं तुमको बोल रहा कि तुम जो ये है ना इंटरनल लाइन डाल देंगे, तुम मेन ट्रांसफर डालेंगे नहीं, तुम्हारा मक्तेदार भाग जाएगा। तुम सिर्फ मलाई का काम करा ले रहे मक्तेदार से, फायदे का काम करा ले रहे, तुम मेन ट्रांसफर कर ही नहीं सकते। तुम बता दो चल के, चलो मैं तुमको बताता अपने यहाँ पे शिवर है ऑलरेडी आपने मशीन डाली हुई तो 1230 सुनो सर, जो जोन रहेगा आल्यानंतर आपण सगळ्यांनी व्हिजिट आपल्या सगळ्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी दिलेली आहे। आणि मालेगाव महानगरपालिका क्षेत्र जे आहे, माझी अशी संकल्पना आहे, कारण माझी जी राजकीय कारकीर्द सुरू झाली ती महानगरपालिकेत नगरसेविका या पदापासून सुरू झाली। मी 15 वर्ष नगरसेविका आणि 3 वर्ष मी महापौर, आणि त्या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहरामध्ये महापौर असताना, नगरसेविका असताना जे काही विकास कामं मला करता आली, माझी अशी संकल्पना आहे की आपल्या मालेगाव महानगरपालिकेमध्ये निश्चितप्रमाणे चांगल्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे। आपले जे नागरिक आहेत, जे मतदार बांधव आहेत, त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे। आणि जे काम आपण नाशिकमध्ये केलेलं आहे तर त्या कामाच्या अनुभवातून मालेगावमध्ये देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कामं हे आपण केले पाहिजे। आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त आहेत, शिक्षण अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी, सर्व उपायुक्त आहेत, त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी आहेत, सिटी इंजिनियर आहेत, यांच्याकडूनच आपल्याला कामं करून घ्यायची आहेत। त्याच्यामुळे आपल्याला त्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य आपल्याला करायचं आहे, कारण त्यांच्याकडून आपल्याला कामं करून घ्यायची आहेत। आणि प्रायोरिटीने मी या ठिकाणी सांगेन की अतिशय सगळ्यांनी उपयुक्त अशा सूचना केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे काही कामं या ठिकाणी सुरू आहे त्याचा आढावा देण्यात आलेला आहे। मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की जे विषय या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत, मग तो पाणी, सगळ्यात पहिले आपण पाणी पुरवठ्याचा विषय घेतला, त्याच्यानंतर आपण शहरी गटार योजनेचा विषय घेतलेला आहे। तर त्या संदर्भात देखील ज्या काही योजना चालू आहेत, जे
लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे प्रमुख पदाधिकारी आहेत, तर आपण स्वतंत्र त्या ठिकाणी मीटिंग घेऊ, पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात माहिती घेऊ, भुयारी गटार योजनेच्या संदर्भामध्ये जे काही एजन्सी आहेत त्यांना बोलून कशा पद्धतीने ते काम करणार आहेत, त्यांची फिजिबल आहे किंवा नाही त्या संदर्भात आपण माहिती घेऊ. त्याचप्रमाणे अमृत योजना या ठिकाणी चर्चेला केलेली आहे, तर त्या योजनेच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण किती दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल हे देखील माहिती घेऊ. 11,000 घरकुल योजना जी आहे तर त्या संदर्भात चर्चा झाली. तर या योजनेच्या माध्यमातून ही केंद्रीय योजना आहे आणि त्यांचं घरकुल वाटप 100% झालं किंवा नाही, आणि जे घरकुल वाटप झालेलं असेल, ज्यांना झालेलं असेल ते स्वतः तिथे राहतात का नाही. जर ते स्वतः राहत नसतील, जर ते भाड्याने राहत असतील तर ते जप्त करून घेतलं पाहिजे. दुसरे जे कोणी गरजू असतील त्यांना दिलं पाहिजे. आणि तिथे जाण्यासाठी जे काही आपल्याला आपण प्रस्ताव दिलेला आहे, वाहन उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात असेल किंवा तिथे जाण्या येण्यासाठी जो काही अडथळा असेल, जे काही अतिक्रमण असेल ते देखील आपल्याला काढावं लागेल. तिथे आपण आरोग्य वैद्यकीय योजनेच्या माध्यमातून उपकेंद्र वगैरे तिथे आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागतील. तिथे एखादी स्कूल आपल्याला बांधून द्यावे लागतील की जेणेकरून त्या लोकांना तिथे ते राहतील आणि गैरसोय होणार नाही. मग त्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे शौचालयाचा प्रश्न, सुलभ शौचालयाचा प्रश्न असेल, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला जो काही निधीची आवश्यकता असेल तर तो देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, त्याचा पाठपुरावा करू असं मी या ठिकाणी सांगेन. त्याचप्रमाणे जे काही स्कूलच्या संदर्भामध्ये सगळी चर्चा झाली, त्याच्यामध्ये प्राथमिक शाळा आहेत आणि माध्यमिक अशा महानगरपालिकेच्या 2 शाळा आहेत. तर प्राथमिक शाळांच्या संदर्भामध्ये प्रायोरिटीने त्या ठिकाणी बेंचेस नसतील किंवा काही शाळा अतिशय जुन्या झालेल्या असतील त्याचं रिन्युएशन आपण निश्चितपणे केलं पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांना बेंचेस उपलब्ध करून दिले पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृह हे जर अगदी म्हणजे प्राथमिकता आहे तर ती आपल्याला निश्चितपणे द्यावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला काय मदत पाहिजे ते मला सांगा आणि लवकरात लवकर, कारण विद्यार्थी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपलं देशाचं आपलं भविष्य आहे. तर त्यांच्यासाठी आपल्याला, आणि मी असं म्हणेन की आपण ज्या ठिकाणी टीचर्स नेमलेले आहेत त्याचप्रमाणे जी काही गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ झाली पाहिजे. कारण सुरुवातीला तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ते जे काही मोठे निधी होऊन गेले ते महानगरपालिकेच्या म्युन्सिपाल्टी म्हणतो पूर्वी होती त्या शाळांमध्ये ते शिकले आणि मोठे झालेले आहेत. ही गुणवत्ता ही निश्चितपणे आपल्याला टिकवायची आहे आणि त्याच्यासाठी मी माझे सगळे नगरसेवक असतील, माजी नगरसेवक, भावी नगरसेवक, लोकप्रतिनिधी त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण पण व्हिजिट्स त्या ठिकाणी दिल्या पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने, आणि तिथे जे काही आपल्याला कमतरता वाटत असेल तर त्याचं मला तुम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं तर मी पण त्याच्यामध्ये लक्ष घालेल. कारण महानगरपालिके हा खऱ्या अर्थाने आपल्या शहराचा आत्मा आहे आणि हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये इथे चर्चेत तर त्याच्यामध्ये एक हॉस्पिटल एक्झिस्टिंग आहे आणि एक आता 4 महिन्यांनी पूर्ण होणार आहे आणि एकाला 2 वर्ष 1 वर्षाला. तर हे मध्यवस्थित हे हॉस्पिटल आहे आणि हे आपल्याला अतिशय चांगल्या स्टेजने चालू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करायचे आणि त्याच्यासाठी काय तुम्हाला पाहिजे मदत ती मी नक्की करेन. मग तो निधीची असेल, राज्य शासनाकडे काही असेल, केंद्र शासनाकडे काही असेल तर त्याच्या संदर्भामध्ये आपण हे करू. आणि जे काही आपले डॉक्टर्स आहेत मालेगावमध्ये त्यांच्याबरोबर आपण एक मिटिंग घेऊ. अनेक डॉक्टर्स असे असतात की ते सेवाभावी माध्यमातून आपल्याला सेवा द्यायला तयार असतात. काही आपण मानधनावरती आकार ठेवता येतो. कारण आम्ही नाशिकचं जे हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर तिथे शासनाचे काही आहेत आणि काही मानधनावरती आहेत. तर
मानधनावर जे आपल्याला निश्चितपणे ठेवता येईल, जे मोफत सेवा देतील त्यांना पण आपण हे करू. पण असं होतं का म्हणजे एखादी गरीब घराण्याची जी बाई आहे ती डिलिव्हरीला आलेली आहे आणि आपण तिची डिलिव्हरी करत नाही आणि सिव्हिलला आणि सिव्हिलमधून दुसरीकडे पाठवण्यात असं होतं का म्हणे. कारण ॲज अ डॉक्टर मला तरी मी सेन्सिटिव्ह आहे त्या बाबतीत, तर ते आपल्याला सुधारणा निश्चितपणे करायची आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. ही आपली पहिलीच व्हिजिट होती आणि आपण नंतरच्या ज्या काही मिटिंग आहेत त्या डिपार्टमेंट वाईज घेऊ. म्हणजे एकाच स्कूलचं चर्चा असेल तर तेच आपण करायची, आणि पुरवठा असेल तर तेवढीच करायची की जेणेकरून त्याच्यातून मार्ग निघेल. परंतु आता अनेक विषय या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत आणि 2 वर्षापासून इथे प्रशासन आहे. लवकरच आता विधानसभेच्या निवडणुका येतील, त्याच आणखी महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या येतील आणि त्या माध्यमातून नगरसेवकांची पण आपल्याला मदत होईल. महासभा चालतील त्याच्यात आपण ठराव करू शकतो, तो काही विषय येणार नाही. परंतु माझी सर्व अधिकारी बांधवांना या ठिकाणी भगिनींना विनंती आहे की आपण काम करता, अतिशय चांगलं काम करता आहे, परंतु आपण लक्ष घातलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता आपल्याला कशा पद्धतीने लोकांना सेवा देता येईल. कारण एवढे प्रश्न मला या ठिकाणी समजले आणि मला असं वाटतं की बुवा आपण एक मिटिंग घ्यावी की जेणेकरून आपली ओळख पण होईल, आपली पहिली व्हिजिट करू आणि त्या माध्यमातून हे प्रश्न हे मार्गी लागतील असं मला वाटतं. मशनरी की लिस्ट इनसे लो, पहले कौन सी मशनरी लगने वाली टाइम टेबल बोलेंगे दवाखाना. मालेगाव महानगरपालिकामध्ये या ठिकाणी आपण व्हिजिट केली आणि या व्हिजिटमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते, नागरिक उपस्थित होते आणि सन्मान्य आयुक्त साहेबांनी सर्व जे काही अधिकारी आहेत संबंधित तर त्यांना आढावा बैठक ही होती. त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकाऱ्यांनी त्याच्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजनेच्या संदर्भामध्ये जे काही कामं या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत तर त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित झाले तर त्या संदर्भात स्वतंत्र मीटिंग लावून आपल्याला त्यांना चर्चा करण्यासाठी मी सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या काही केंद्रीय 11,000 घरकुल योजना ही मंजूर झाली आणि त्या माध्यमातून जे काही निवासस्थान बांधले गेलेले आहेत तिथे अतिक्रमण आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा असेल, पाणी पुरवठा असेल, विद्युत असेल तर तिथे देखील त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं आणि शाळेंच्या संदर्भामध्ये जे काही प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील त्या अनेक वर्षापासून काही इमारती आहेत तर त्याचं रिन्युएशन करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल, बेंचेस असतील बसण्यासाठी, त्याचप्रमाणे ज्या काही शौचालय असतील ते देखील त्वरित उपलब्ध करून देण्याच्यासाठी आपण सूचना केलेली आहे आणि त्याच्यासाठी ज्या काही अडीअडचणी येतील तर त्या देखील सांगण्यास सांगितलेलं आहे की त्याच्यासाठी लागणारं जे बजेट आहे तर त्यासाठी आपण पाठपुरावा करू अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे जे काही आरोग्याच्या संदर्भामध्ये आपलं एक हॉस्पिटल हे कार्यरत आहे परंतु ऑपरेशन थिएटर एकच असल्यामुळे दिवसातून 10 सीझर त्या ठिकाणी होतात, डिलेवऱ्या होतात तर त्या ठिकाणी व्हिजिट देऊन आपल्याला अजून ते एखाद्या ऑपरेशन थिएटर करता येणं शक्य असेल तर ते आणि डॉक्टरांची एक मीटिंग घेऊन मानधनावरती काही डॉक्टर जर तयार असतील तर त्या संदर्भामध्ये सांगितलं. आणि दुसरं वाडिया हॉस्पिटल जे आहे ते 4 महिन्यांनी सुरू होतं आहे तर हा लोड तिकडे जाईल आणि जे नागरिक आहेत त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करायचे आहे. अनेक ठिकाणी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भात देखील सूचना करण्यात आल्या, तिथे देखील लवकरात लवकर व्हिजिट देऊन तिथे मीटिंग घेऊन मी निश्चितपणे सूचना देणार आहे. स्वच्छतेचे प्रश्न आहेत, सफाई कामगार असतील किंवा बदली सफाई कामगार असतील तर ते होता कामा नये किंवा बदली शिक्षक शिकवतात ते पण होता कामा नये. तसं जर झालं तर लगेच
कारवाई करावी अशा सूचना मी या ठिकाणी दिलेली आहे. कारण प्रश्न असा आहे की महानगरपालिका हा निश्चितपणे आपल्या शहराचा आत्मा असतो आणि त्या माध्यमातून लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ही मदत होते आणि ते प्रश्न हे निश्चितपणे सुटले पाहिजे. नियमानुसार सगळी कामं झाली पाहिजे, कुठेही भ्रष्टाचार नको अशा पद्धतीने मी सूचना. एक महत्त्वाचा मुद्दा जो कांद्याबाबतचे धोरण अवलंबून त्याच्यात शेतकरी फार पिळून निघाला आहे आणि त्यातच आता मका जो आहे 5 लाख टन मका हा बाहेरच्या देशातून आयात करण्यात येणार आहे. तर त्याच्यामुळे आता कांद्यापाठोपाठ मक्याचा सुद्धा शेतकरी हा मरणाला टेकला आहे. याबाबत विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे, तुम्ही काय सांगा? नाही, आता असं आहे की आपले सन्माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांना मी ऑलरेडी अधिवेशनाला गेले होते तेव्हा मी त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जो काही कांदा प्रश्न आहे म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, तर त्या संदर्भामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की त्यांना MSP प्रमाणे स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसीनुसार भाव दिला पाहिजे. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की शेतीसाठी जे काही बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स आणि शेतीची अवजारं त्याच्यावरती 18% GST द्यावा लागतो. तो GST हा रद्द करण्यात यावा. आणि तिसरी गोष्ट जे काही आयात निर्यात धोरण आहे ते फ्लक्च्युएटिंग आहे, याच्यात स्थिरता नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा भरडला जातो. तर त्याच्यासाठी एक कमिटी करून ते आयात निर्यात धोरण जे आहे ते निश्चित करण्याच्या संदर्भात मी ऑलरेडी पत्र हे दिलेलं आहे. आपला कांदा जो आहे तो जायला 40% निर्यात शुल्क लागतं आहे आणि तिथून जो मका येणार आहे त्या मक्याला 0% आयात शुल्क लावलं ही अनियमितता. नाशिक जिल्ह्यातलं प्रमुख पीक म्हणजे कांदा आणि मका या दोनच जागावर नाशिक जिल्हा हा चौका आहे. तुम्ही काय म्हणता? तेच मला सांगायचं की ही अनियमितता आहे. म्हणजे तिकडून येणाऱ्या जो माल आहे त्याला निर्यात शुल्क नाही आणि आपल्याला ते भरावं लागतं आणि हा अन्याय हा शेतकऱ्यांवरती होतो. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, परंतु त्या कृषीला, त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्याच्या संदर्भामध्ये शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि उठवणार आहोत.